महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सिटी वर्कर्स फेडरेशन चांदवडतर्फे अरुणजी म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सिटी वर्कर्स फेडरेशन चांदवड उपविभागातर्फे दिनांक 10 जून 2025 रोजी केंद्रीय उपसरचिटणीस अरुणजी म्हस्के साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। सदर कार्यक्रम जय जनार्दन अनाथ विद्यार्थी वृद्ध आश्रम आणि जय जनार्दन गोशाळा पिंपळगाव लासलगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय। या प्रसंगी म्हस्के साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तसेच गोशाळेतील गायींना वैरण आणि फळे बिस्किटांचे वाटप करण्यात आले। याशिवाय आश्रमातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी 5000 रुपये रोख स्वरूपात मदत करण्यात आली आहे। विशेष म्हणजे दरवर्षी साहेबांचा वाढदिवस ह्याच आश्रमातील मुलांबरोबर साजरा करण्यात येतो आणि विविध समाजोपयोगी उपक्रम देखील राबवले जातात। अभिजित दादा घुगे व सचिन दादा पवार हे दोघेही गेल्या 10 वर्षांपासून अनाथ आणि वृद्धांसोबत दिवाळी सण मोठ्या थाटात साजरे करत असून कपडे, मिठाई व फटाके वाटप हे नियमित उपक्रम आहे। या कार्यामध्ये म्हस्के साहेब यांचाही सिंहाचा वाटा असतो। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री दत्तात्रय पुंटे साहेब, उपकार्यकारी अभियंता लासलगाव उपविभागीय होते। प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.डी. धनवटे, केंद्र सल्लागार एस.आर. खतीब, राज्य उपाध्यक्ष पंडितराव कुमावत, राज्य संयुक्त सचिव दीपक गांगुर्डे, झोनल सचिव नाशिक सतीश पाटील, झोनल अध्यक्ष एस.आय. खान, झोनल उपाध्यक्ष महेश कदम, सर्कल सचिव महेश वाळुंज, सर्कल प्रमुख सचिन पवार, सर्कल उपप्रमुख तसेच श्री दिलीप गुंजाळ सर, संचालक जय जनार्दन संस्थान आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अरुणजी म्हस्के यांचे कार्य व समाजकार्य यांचे गौरवोद्गार काढले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वरे, विभागीय सचिव चांदवड यांनी केले। प्रस्तावना तेजस खैरनार, शाखा प्रमुख चांदवड उपविभाग यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभिजित घुगे, सहसचिव चांदवड विभाग यांनी केले। लासलगाव, चांदवड, पिंपळगाव, निफाड उपविभाग तसेच मनमाड विभागीय अध्यक्ष, सचिव, सभासद व पदाधिकारी यांची उपस्थिती कार्यक्रमास लाभली। हा अभिष्ट चिंतन सोहळा सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।